ओम लक्ष्मीदेवे नमः. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना दिवाळी पंचदिवसीय पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनत्रयोदशी या दिवशी पूजाविधी कशी करावी, कोणत्या देवी देवतांची या दिवशी पूजा करावी, तसेच या दिवशी यमदीपदान केले जाते, ते यमदीपदान नेमके कसे करावे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला असेच व्हिडिओ बनवण्याचे प्रोत्साहन मिळत असते. तर हे जे धनत्रयोदशीचं जे पूजन आहे ते आपल्याला प्रदोष काळामध्ये करावं लागतं. तर तो प्रदोष काळाचा जो मुहूर्त आहे तो सायंकाळी 7:16 ते 8:20 हा मुहूर्त असणार आहे. या दरम्यान आपल्याला धनत्रयोदशीची पूजन आपल्याला संपन्न करायचं आहे. तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे, भगवान धन्वंतरीचं पूजन करायचं आहे, भगवान कुबेर तसेच भगवान श्री गणेश यांचं पूजन आपल्याला करायचं आहे. ते या शुभ मुहूर्तामध्येच आपल्याला संपन्न करायचं आहे. तर हे जे पूजन करत असताना आपल्याला प्रदोष काळामध्ये पूजन करायचं आहे. त्या प्रदोष काळामध्ये आपण स्वच्छ सुचिरभूत होऊन ज्या ठिकाणी पूजन करायचं आहे ती जागा स्वच्छ करायची, गंगाजल शिंपडायचं आहे, ते स्वच्छ करून घ्यायचं, रांगोळी काढायची, त्यावर पाट ठेवायचं आहे, पाटावर लाल वस्त्र अंथरवायचं आहे आणि पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला पूजेची मांडणी करत असताना माता लक्ष्मीचं या दीपावली पर्वामध्ये पूजन आपण करत असतो. तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल ती मूर्ती आपण त्या ठिकाणी पूजास्थळी स्थापित करायची आहे. तसेच मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटोची देखील स्थापना केली देखील चालणार आहे. तसेच गट्टा माळ, श्रीयंत्र असेल, लक्ष्मी यंत्र असेल त्याची देखील स्थापना आपण पूजास्थळी करायची आहे. आणि पूजास्थळी मांडणी करत असताना त्याखाली थोडेसे तांदूळ आपण ठेवायचे आहेत. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. तसेच भगवान श्री गणेश ज्यांच्याशिवाय पूजन अपूर्ण असते त्या भगवान श्री गणेशाची देखील पूजास्थळी आपण स्थापना करायची आहे. थोडे तांदूळ ठेवायचे, त्यावर भगवान श्री गणेशांची मूर्ती स्थापित करायची आहे. मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूप आपण त्यांची स्थापना करू शकता. त्यानंतर भगवान धन्वंतरी यांची देखील स्थापना करायची आहे. याच दिवशी ते समुद्रमंथनातून उत्पन्न झाले होते. त्यांची मूर्ती असेल तर मूर्ती स्थापन करा, नसेल तर सुपारी स्वरूप त्यांची स्थापना करायची आहे. तसेच भगवान कुबेर जे धनाचे देवता आहेत त्यांची देखील पूजन करायचं आहे, त्यांची देखील स्थापना आपण या ठिकाणी करायची आहे. आता ही पूजा मांडणी झाली. तसेच कुलदेवीचं कलश या देखील आपण स्थापना करायची आहे. कलश घ्यायचा आहे, त्यावर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे, वरच्या बाजूला कलावा धागा बांधून घ्यायचा आहे. तसेच 8 दिशेला 8 उभे दंडक काढून घ्यायचे आहे. तसेच वरच्या बाजूला विड्याची पानं 5 ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला नारळ ठेवायचं आहे. आतमध्ये शुद्ध जल टाकायचे, त्यामध्ये थोडे गंगाजल टाकायचं आहे. सुपारी, हळकुंड, सिक्का, दुर्वा इत्यादी आपल्याला त्या जलामध्ये टाकायचं आहे. सिक्का देखील टाकायचा आहे. आणि जे अष्टदल कमळ काढलेलं आहे त्या अष्टदल कमळवर ते कलशाची स्थापना आपण करायची आहे. ते अष्टदल कमळावर देखील हळदकुंकू व्हायचं आहे आणि नंतर मग ते कलश स्थापना आपण करायची आहे. जो नारळ आपण त्याच्यावर ठेवणार त्या नारळावर देखील आपण स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे आणि तो नारळ त्या कलशावर स्थापित करायचा आहे. आता ही झाली संपूर्ण पूजेची मांडणी आपण करून घेतलेली आहे. आता प्रत्यक्ष आपण पूजेला प्रारंभ करणार आहोत. तर पूजेला प्रारंभ करत असताना सर्वप्रथम पूजेचा संकल्प करायचा आहे. अमुक अमुक इच्छेने मी हे व्रत करत आहे ते सुफळ संपूर्ण होऊ दे, अशा प्रकारचा संकल्प करायचा आहे. तसेच स्वतःला गंध लावून घ्यायचा आहे. गंध लावल्यानंतर भूमिपूजन, दीपपूजन करायचं आहे. आणि सर्वप्रथम भगवान श्री गणेश, धन्वंतरी महाराज, कुबेर महाराज, माता लक्ष्मी यांना स्नान घालायचं आहे. 11 वेळेस पंचामृत व 11 वेळेस गंगाजलाने हे स्नान घालायचं आहे. भगवान श्री गणेश यांना स्नान घालत असताना ओम गणपतये नमः हा मंत्र उच्चार आपण करायचा आहे आणि पंचामृत व गंगाजलाने स्नान घालायचं आहे. भगवान धन्वंतरी यांना स्नान घालत असताना ओम धन्वंतराये नमः हा मंत्रोच्चार करत आपण भगवान धन्वंतरी यांना स्नान घालायचं आहे. आणि भगवान कुबेर यांना स्नान घालत असताना ओम कुबेराय नमः हा मंत्रोच्चार करत आपण स्नान घालायचं आहे. 11 वेळेस गंगाजल, 11 वेळेस पंचामृताने ते स्नान घालायचं आहे. तसेच माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीला देखील याच पद्धतीने आपण स्नान घालायचं आहे. जर फोटो असेल तर फोटोला स्नान घालणे शक्य नाही, त्यामुळे एक फूल घ्यायचं आहे, ते गंगाजल व पंचामृतामध्ये बुडवायचं आहे व त्या लक्ष्मी मातेच्या फोटोवरती शिंपडायचं आहे, जेणेकरून स्नान घातल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होणार आहे. आता आपण प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करून घेणार आहोत.
तर सर्वप्रथम भगवान श्री गणेशाचं पंचोपचारांनी पूजन करायचं आहे. भगवान श्री गणेश यांना जानवे अर्पण करायचे आहे. तसेच त्यांना कापसाचं वस्त्र आपण अर्पण करायचं आहे. त्यांना त्यांची आवडती दुर्वा वाहायची आहे. त्यांना गंध लावायचा आहे. अक्षता अर्पण करायच्या आहेत. तसेच त्यांना त्यांचे आवडते जास्वंदीचे फूल मिळाले तर जास्वंदीचे फूल आपण अर्पण करायचे आहे. पूजन करत असताना ओम गणपतये नमः हा सोपा मंत्र आपण म्हणायचा आहे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अशा प्रकारचा मंत्रोच्चार करायचा आहे. त्यानंतर आपण भगवान धन्वंतरी की ज्यांची समुद्रमंथातून उत्पत्ती झाली होती याच दिवशी, त्यांना आयुर्वेदाची देवता म्हटलं जातं, त्यांचं देखील पूजन करायचं आहे. त्यांना जानवे गेजवस्त्र तसेच त्यांना गंध लावायचा आहे. अक्षता अर्पण करायचं आहे. फूल व्हायचं आहे. तसेच त्यांना आयुर्वेदाची देवता म्हटले जाते. त्यामुळे त्यांना आयुर्वेदिक जी सामग्री आहे त्याच्यामध्ये तमालपत्र असेल, लवंग असेल, आपल्या घरातील जी आयुर्वेदिक सामग्री असेल ती एका पात्रामध्ये घेऊन त्यांना त्या ठिकाणी ठेवायची आहे त्यांच्यासमोर. तर त्यानंतर आपण भगवान कुबेर यांची देखील धनाची देवता यांचं देखील पूजन करायचं. त्यांना जानवे वस्त्र वाहायचे आहे तर त्यांना गंध लावायचा आहे. अक्षता अर्पण करायच्या आहेत. तसेच फूल ठेवायचं आहे आणि ओम कुबेराय नमः अशा हा मंत्रोच्चार त्यांचं पूजन करत असताना आपण म्हणायचा आहे. आता भगवान कुबेर यांचं पूजन झाल्यानंतर आपण कुलदेवीचा जो कलश आहे त्यांचं पंचोपचारांनी पूजन करणार आहोत. कुलदेवीच्या कलशाला हळद कुंकू लावायचं आहे. तसेच आपण कापसाचं जे वस्त्र आहे ते हळद कुंकू लावलेलं वस्त्र आपण त्या कलशाला कुलदेवीला अर्पण करायचं आहे. तसेच फूल अर्पण करायचं आहे व या पूजेचा स्वीकार व्हावा अशी प्रार्थना आपण करायची आहे. कुलदेवीच्या कलशाच्या पूजनानंतर आपण प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं पूजन करणार आहोत. माता लक्ष्मीला हळद कुंकू लावायचं आहे. तसेच त्यांना याच प्रकारे वस्त्रमाला आपण अर्पण करायची आहे. त्यांना लाल रंगाचे फूल हे आवडत असते, त्यामुळे लाल रंगाचं फूल आपल्याकडे उपलब्ध झालं, कमळाचं फूल उपलब्ध झालं तर ते त्यांना अवश्य अर्पण करायचे आहे. तसेच जे सौभाग्य अलंकार आहेत ते सौभाग्य अलंकार आपण माता लक्ष्मीला अर्पण करायचे व्हायचे आहेत. आणि माता लक्ष्मीचं पूजन करत असताना ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणू शकता किंवा ओम महालक्ष्मी नमः हा मंत्रोच्चार आपण करत पूजन करायचं आहे. आता हे पूजन झाल्यानंतर आपल्याला या दिवशी जे सुगड आहे तर आपल्या घरातील जे धनधान्य आहे ते सुगडामध्ये भरायचं आहे. 11 सुगडामध्ये आपण भरू शकता, 7 सुगडामध्ये भरू शकता आणि ते माता लक्ष्मीसमोर मांडून त्या धनाचं, ते आपल्यासाठी धनच असतं, त्या धनाचं पूजन आपण या ठिकाणी करायचं आहे. त्यांना त्या प्रत्येक सुगडाला हळद कुंकू लावायचं आहे. फूल अर्पण करायचं आहे आणि अशाच प्रकारची बरकत आमच्या घरामध्ये राहू दे अशा प्रकारची प्रार्थना माता लक्ष्मीला आपण करायची आहे व पूजन करायचं आहे. तसेच या दिवशी दीपदान करायचं आहे. यमदीपदान जे दिवाळीच्या पर्वामध्ये यमदीपदान केलं जातं ते यमदीपदान देखील या दिवशी करायचं आहे. तर त्यासाठी एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. तो एकमुखी दिवा बनवायचा आहे. 4मुखी दिवा जो बनवतो तो आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी चौमुखी दिवा आपण लावून यमदीपदान करायचं आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी एकमुखी दिवा लावून यमदीपदान आपल्याला करायचं आहे. तर तो एक पात्र घ्यायचं आहे, त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्यावर तो दिवा ठेवायचा आहे आणि पूजास्थळी मांडून त्याचं पूजन आपण करायचं आहे. त्याला हळद कुंकू लावायचं आहे. तसेच फूल अर्पण करायचं आहे. अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि पूजन झाल्यानंतर तो जो दिवा आहे तो आपण आपल्या घराच्या परिघाच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे. तो दिवा आपण दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. जी घराची दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला आपण ठेवायचा आहे बाहेरच्या बाजूला आणि दक्षिण दिशेला हात जोडून आपण प्रार्थना करायची की आमचे व आमच्या कुटुंबाचे अकाल मृत्यूपासून रक्षण होऊ दे. तसेच दक्षिण दिशेकडून येणारे ज्या नकारात्मक ऊर्जा आहे त्यांच्यापासून आमच्या कुटुंबाचे रक्षण होऊ दे अशा पद्धतीने आपण या दिवशी यमदीपदान करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी तो दिवा आपण एक खड्डा खोदून त्यामध्ये बुजून टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे माता लक्ष्मीचं, भगवान धन्वंतरीचं तसेच यमदीपदान या नंतरच्या दिवशी विधिवत संपन्न करायचं आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करा. आवडल्यास लाईक करा. तसेच ही जे पूजन संपन्न झाल्यानंतर आरती ही अवश्य करायची आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या परिजनांना देखील शेअर करा. धन्यवाद.